नमस्कार. आमच्या शाळेचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका पब्लिक स्कूल लांडेवाडी मुले असे आहे. नमस्कार. आम्ही इयत्ता 6वीमध्ये शिकत आहोत. नमस्कार, माझं नाव युवा दीपक परब आहे. नमस्कार. माझे नाव समर्थ सुभाष जोंदेकर आहे. नमस्कार. माझे नाव यश हनुमंत पाटोळे आहे. नमस्कार. आज आपण इकडं कचऱ्याची समस्या घेऊन आलोय. तर इयत्ता 1ली 2रीचे मुले सीस पेन्सिलचा वापर करतात. तर ते शॉर्पनरनी जेव्हा त्याला टोक करतात पेन्सिलला, तेव्हा कचरा इकडं तिकडं जातो, बेंच खाली इतर फैलतो. तर आपण त्याच्यासाठी कचरा निमित्त त्याला उपाय घेऊन आले. या प्रकल्पासाठी लागणारे साहित्य एक छोटीशी प्लॅस्टिकची बरणी व एक पुष्ठा, एक शॉर्पनर व एक पेन्सिल, कात्री व एक सेलोटेप. एक पुष्ट्यावर शॉर्पनर घ्यायचं व त्याच्या मधोमध छिद्रावर जोडायचं आणि सेलोटेपने चिकटवून घ्यायचे. परत शिकवलं. हे इथं शॉर्पनरला एका पुठ्ठ्यावरती सेलोटेपच्या मदतीने चिपकून घेतले. नंतर आपण या छोट्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये उलटं करून लावायचं. नंतर याला पण छान चिपळे कचरा न होण्यासाठी पण करू शकतो. हे बघा, आता हे आपण या शॉर्पनरला या बरणीमध्ये ठेवले. आता याच्यामध्ये आपण शॉर्प करू तर कचरा याच्यामध्ये पडणार आहे. हे बघा, तुम्हाला शॉर्पनर दिसते का? तर आता तुम्हाला हे याच्यामध्ये तुम्ही शॉर्प करून टाकले. तर आता आम्ही तुम्हाला हे दाखवतो. तर आता आपण या पेन्सिलला शॉर्प करून घेतले आणि याच्यामध्ये सर्व कचरा जमा झाला. याच्यामध्ये आता सर्व कचरा जमा झाला. या मार्गात आपण साहित्याने आपण पेन्सिलची कचऱ्याची साहित्य दूर करू शकतो. धन्यवाद. बस आता करत जा, कचरा जमा होईल. तर आपण याच्यामध्ये आता कचरा जमा झाला आहे. तर आपला कचऱ्याची बरणी पूर्ण भरली. तर हे खाली करून याला स्वच्छ करून वाळू घालायचं. नंतर याच्यामध्ये परत हेच साहित्याचा वापर करून आपण परत कचरा वेगळा